गोडाचा शिरा बनवताना जसं आपण केळ, अननस घालून शिरा बनवतो, तसंच आपण आंबा घालून स्वादिष्ट आंब्याचा शिरा आज बनवूया. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूया. तूप तापलं की यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालूया. तुपावर लालसर रंग येईपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स परतवून घेऊ. आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण आणखी 1 चमचा तूप घालूया. तूप तापलं की यामध्ये आपण 1.5 वाटी रवा घालू. 1 वाटी आणि अर्धी वाटी असं 1.5 वाटी आपण यामध्ये रवा घालूया. खमंग वास येईपर्यंत, रवा सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तुपात छान भाजून घेऊया. रवा छान खमंग भाजून झाला की प्लेटमध्ये काढून घेऊ. आता गॅसची फ्लेम लोवर आहे. 1.5 वाटी रव्याला आपण 1 वाटी आंब्याचा रस कढईमध्ये घालूया. आंब्याच्या रसाच्या गुठळ्या आपण फोडून घेतलेल्या आहे. आंब्याच्या रसाच्या गुठळ्या काढण्यासाठी आपण आंब्याच्या फोडी मिक्सरमधनं काढून घेतल्या तरी चालेल. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालू. आंब्याचा रस जर गोड असेल त्याप्रमाणे आपण अर्धी वाटी साखर इथे घेतलेली आहे. आपल्याला जर जास्त थोडंसं गोड हवं असेल तर थोडीशी साखर आपण आणखी वाढूयात. 1.5 वाटी रव्याला आपण 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे. आता यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करू. चिमूटभर मीठ घालूया म्हणजे गोडामध्ये छान चव येते. यामध्ये 3 ते 4 वेलचीची पूड घालूया. पाणी आणि आंब्याचं मिश्रण याला छान एक उकळी येऊन देऊ आणि आता गॅसची फ्लेम लोवर ठेवूया. गॅसची फ्लेम लोवरच आहे. तुपात भाजलेला रवा आपण हळूहळू यामध्ये मिक्स करूया. आता यामध्ये वरून काजू घालूया. झाकण बंद करून 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवर शिरा छान वाफवून घेऊया. आता झाकण काढूया. गरमागरम वाफळता आंब्याचा शिरा तयार आहे. आंब्यांचा सीझन चालूच आहे, तर असा गोड आंब्याचा शिरा नक्की करून पहा.